नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण GFC विषयाची ओळख पाहिलेली आहे. त्यामध्ये आपण GFC विषय नेमका काय आहे, त्याची परीक्षा पद्धती कशा पद्धतीने होणार आहे आणि या विषयाअंतर्गत वर्षभर आपल्याला कोणकोणतं कामकाज करावयाचं आहे, तर या सगळ्या गोष्टींची चर्चा तसेच GFC विषयाचा अभ्यासक्रम आपण पाहिला. आता याबरोबरच मी तुम्हाला एक लिंक पाठवली होती. भारत विकास ग्रुपचे सर्वेसर्वा श्री हनुमंतराव गायकवाड त्यांची उद्योग कुंभ यामध्ये झालेली मुलाखत आपण ऐकली असाल. निश्चितच आपल्याला त्या मुलाखतीमधून प्रेरणा प्राप्त झाली असेल अशी मी अपेक्षा करतो आणि आजच्या पाठाकडे वळतो आहे. आजचा आपण पहिला पाठ या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्याचं नाव आहे उद्योजकतेचा विकास किंवा कारकीर्द. उद्योग, कोणताही उद्योग चालवण्याकरिता त्याच्या पाठीमागे एक यशस्वी उद्योजक असणं गरजेचं असतं. मग आता यशस्वी उद्योजक किंवा उद्योग उभा करणारा कोण असू शकतो, तर जो कोणी सतत कार्यरत असतो, कौशल्याचा वापर करत असतो, तोच व्यक्ती यशस्वी उद्योजक बनू शकतो. आणि मग असा उद्योजक स्वतःबरोबर इतरांनाही नोकरी किंवा व्यवसाय देत असतो. हे निश्चित सत्य आहे की कोणताही उद्योजक जन्माने बनत नसतो. त्याला आपल्यामध्ये जे काही गुण असतात या गुणांचा विकास करणं गरजेचं असतं. आणि मग या गुणांचा विकास करण्यासाठी त्यांनी काही अंगभूत कौशल्य प्राप्त केली पाहिजेत. ते कौशल्यांच्या मदतीनं एक ध्येय ठरवलं पाहिजे आणि त्या ध्येयाकडं सतत प्रयत्न करत गेलं पाहिजे. याच कृतीमधून एखादा उद्योग स्थापन होऊ शकतो आणि त्या उद्योगामधून त्याला यश प्राप्त होतं, त्याचा विकास होतो, उद्योगाची वाढ होते. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षित झालेला कोणताही तरुण त्यानं आत्मसात केलेल्या कौशल्यावर आधारित नोकरी मिळावी अशी त्याची अपेक्षा असते. प्रत्येक साक्षर निरीक्षर तरुणांना नोकरी देणं शासन किंवा खाजगी संस्था, सहकारी संस्था यांना शक्य नाही. त्यामुळं भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारीची समस्या निर्माण झालेली आहे. सध्या तर कोरोनाचा काळ आहे. या काळात अनेक उद्योगधंदे बंद आहेत. पण आपण या सध्याच्या अडचणीच्या काळामध्ये अनेक उद्योगधंदे बंद असलेल्या काळातसुद्धा हा कोरोनाचा कालावधी एक संधी, एक रोजगाराची, एक व्यवसायाची संधी म्हणून जर आपण त्याच्याकडं पाहिलं तर निश्चितच आपल्याला स्वतःचा एखादा व्यवसाय निवडता येऊ शकतो. आणि या काळामध्ये समाजाची जी गरज आहे तीही आपल्याला भागवता येऊ शकते. आजच्या काळामध्ये बघा, बऱ्याच महिलांनी साधे मास्क तयार करून विकण्याचा व्यवसाय केला. काही कंपन्यांनी PPE किट्स तयार केले. जे व्हेंटिलेटर्स आपल्याला लाखो रुपये देऊन बाहेरच्या देशातनं मागवावे लागत होते, ते व्हेंटिलेटर्स आपल्या देशामध्ये तयार व्हायला लागले. म्हणजे कोरोनाचा काळ हा आपल्यासाठी एक अनिष्ट नसून एक आपल्याला संधी देणारा काळ असं आपण त्याच्याकडं बघितलं, म्हणून या गोष्टी आपल्याकडं घडत आहेत. तसंच तुम्हीसुद्धा या कालावधीकडं एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे. आपली काळजी तर घ्यायचीच आहे, पण यासोबतच आपण या काळामध्ये एखादा स्वयंरोजगार करू शकतो का याचाही आपण थोडासा विचार करायचा आहे. आणि या व्यवसायामधून आपण इतरांनाही काम देऊ शकतो. कारण स्वयंरोजगार म्हणजेच स्वतःसाठी
निर्माण केलेला एखादा उपक्रम ज्यामधून स्वतःला रोजगार मिळतो त्यालाच स्वयंरोजगार असे म्हणतात. आपल्या देशात बेरोजगारीची समस्या अत्यंत मोठी आहे. आपल्याकडं लोकसंख्या भरमसाठ आहे, त्यामुळं बेरोजगारांची संख्या प्रचंड प्रमाणामध्ये निर्माण झालेली आहे. आणि मग या बेरोजगारांना राष्ट्रविकासात जर सहभागी करून घ्यायचं असेल किंवा त्यांनी सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी न भरकटता, कारण शक्यतो बेकार माणूस, इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, एम्प्टी माइंड इज डेव्हिड शॉप. म्हणजे काय तर आपलं रिकामं मन जर असेल तर ते सैतानाचं घर असतं. म्हणजे असंख्य विचार त्या मनामध्ये येत असतात आणि त्या विचारामध्ये तो व्यक्ती गुरफटत जातो आणि मग त्याच्यामध्ये निराशा निर्माण होत जाते. निराशेच्या गर्तेत तो अडकत जातो आणि मग वेगळा विचार करत तो भरकटत जातो. जर त्याला राष्ट्रविकासामध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यानं निश्चितच स्वयंरोजगाराकडं वळलं पाहिजे. कारण या स्वयंरोजगारामधून आपल्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये कामं होऊ शकतील, राष्ट्रीय विकासाला हातभार लागेल. तसंच जे बेरोजगार आहेत त्यांनाही एक रोजगार उपलब्ध होईल. म्हणजे स्वतःला तर रोजगार उपलब्ध होईलच, पण इतरांनाही आपण उपलब्ध करून देऊ शकू. भारतात आजही 75 ते 80% लोक खेड्यामध्ये राहतात. म्हणजे बहुभाग आपल्यातली जी काही जनता आहे, लोकसंख्या आहे, ही शेतीवर आधारित आहे. मग अशा लोकांना शेतीमधून तेवढा मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत नाही, तर त्यांनाही असे आपण स्वयंरोजगार निर्माण केले तर त्यातून रोजगार उपलब्ध करून देता येऊ शकतो. आपल्याकडं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये साधनसंपत्ती उपलब्ध आहे. या साधनसंपत्तीमधून सुद्धा आपण छोटे मोठे व्यवसाय निर्माण करू शकतो. आपल्याकडं सेवा उद्योगालाही भरपूर संधी आहे, भरपूर वाव आहे. याच्यामध्ये एक छोटंसं उदाहरण सांगेन मी की आपल्याकडं आत्ता सध्याच्या काळामध्ये सुद्धा बांधकाम इंडस्ट्री किंवा बांधकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू आहे. मग आपल्याकडंच आपण इलेक्ट्रिकलचं शिक्षण घेतो आहे, तर त्यामधून आपण त्या बांधकाम केलेल्या घरांमध्ये, त्या हॉल्समध्ये, सिनेमागृहामध्ये जे काही असेल, ते हॉटेल्स असेल, तर त्यामधलं वायरिंगचं काम आपण मिळवू शकतो. आणि त्या वायरिंगच्या कामामधून आपल्याला स्वतःला तर रोजगार मिळेलच, पण आपल्यासोबतही काही इतरांना काम देऊ शकतो. म्हणजेच याच्यामधून आपण आपल्या ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला निश्चितच बळकटी देऊ. आपलं राहणीमान सुधारेल आणि पर्यायानं ग्रामीण भागातलं जो मागासलेपण आहे ते पण दूर होऊन जाईल. भारतातील मनुष्यबळ तसं बघितलं तर निश्चितच संपन्न आहे. आपल्याला शेती तसंच निसर्गानं साधनसंपत्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिली आहे. त्याच्यामधून आपण अनेक वस्तू निर्माण करू शकतो. अनेक खाद्यपदार्थ निर्मिती उद्योग आपल्याला करता येतात. दैनंदिन गरजेच्या वस्तूंची निर्मिती करता येते. अशा पद्धतीचे जर स्वयंरोजगार आपण स्थापन केले, ते चालवले, तर आपल्याला परदेशामधून वस्तू निर्यात करता येतील आणि परकीय चलनसुद्धा आपल्याला मिळवता येईल. आता शेतीबरोबरच आपल्याकडं शेती उत्पादनं आहेत. पशु पक्षी यांचं उत्पादन, दूध उत्पादन, शेतमालावरती प्रक्रिया उद्योग, अशा प्रकारचे स्वयंरोजगार आपल्याला चालवता येतात. आपल्या परिसरामध्ये सुद्धा अनेक आपले विद्यार्थी, माजी विद्यार्थी या प्रकारचे स्वयंरोजगार करत आहेत आणि इतर विद्यार्थ्यांनाही रोजगार उपलब्ध करून देत आहेत. शेती उत्पादनात नैसर्गिक संपत्तीचा वापर करून, जलसंपत्तीचा वापर करून वेगवेगळ्या स्वयंरोजगाराची निर्मिती करता येऊ शकते. आणि यातून मग आपण बेकारीचं प्रमाण कमी करून ग्रामीण आणि शहरी यामध्ये जो काही ब्रिज आपल्याला बांधायचा आहे, तो ब्रिज आपल्याला बांधता येईल आणि दोन्ही ठिकाणची अर्थव्यवस्था सक्षम करता येऊ शकते. आणि मग आपल्या देशातील लोकसंख्येचा भार जो शेतीवर आहे तोही कमी करता येईल आणि
जो शहराकडे जाणारा लोंढा आहे, म्हणजे हाताला काम नाही म्हणून लोक किंवा शिकलेला तरुण ज्याला काम काहीच नाही आहे, व्यवसाय नाही आहे, असे शहराकडं नोकरीच्या निमित्तानं जात असतात. तर त्यांनाही आपण ग्रामीण भागामध्ये जर असे रोजगार उपलब्ध करून दिले तर तेही याच ठिकाणी थांबतील. आणि शहरामध्ये जी काही अतिरिक्त लोकसंख्येचा प्रश्न येतो, शहरावरती वेगवेगळे ताण निर्माण होत आहेत, मग त्याच्यामधून वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. मग याच्यामध्ये प्रदूषणाची समस्या असेल, पाण्याची समस्या असेल, अन्नधान्याची समस्या असेल, तिथं वाहतुकीची कोंडी होण्याची समस्या असेल, पावसाळ्यामध्ये महापूर येतो आहे, अशा ज्या अनेक समस्या आहेत. आता महापुराचं एक असंही कारण आहे की जे काही नदीचं पाणलोट क्षेत्र आहे त्याच्यामध्ये सुद्धा लोक राहण्यासाठी घरं बांधत आहेत. आणि मग अशा ठिकाणी राहणं हे पावसाळ्याच्या दिवसामध्ये निश्चितच धोकेदायक आहे. मग अशा जर लोकांना आपण ग्रामीण भागामध्येच थांबवलं तर निश्चितच आपण शहरीकरणालाही थोडासा निर्बंध घालू शकतो, किंवा जो ग्रामीण भागामधून शहराकडे जाणारा लोकांचा लोंढा आहे हाही लोंढा आपण थांबवू शकतो. आपल्याकडं हॉर्टिकल्चर हाही विषय आहे. या वर्गातील विद्यार्थी कौशल्य प्राप्त केल्यानंतर बघा वेगवेगळे उद्योग कसे निर्माण करू शकतात, थोडीशी आपण त्याबद्दलही चर्चा करूया. खाद्यपदार्थ निर्मिती, जाम आहे, जेली आहे, स्क्वॅश आहे, सरबत आहे, असे वेगवेगळे उद्योग, वेगवेगळ्या फळप्रक्रिया आहेत. लोणची तयार करणं असेल, त्याच्यानंतर त्यामध्येच अनेक असे उपपदार्थ आहेत, मार्मालेट, जेली, असेही पदार्थ तयार करता येतील आणि ग्रामीण भागामध्ये त्यांचीही विक्री करता येईल. अलीकडच्या काळामध्ये तर विशेष करून टोमॅटो सॉस, केचप, तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या जेली यांना मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आणि ग्रामीण भागातील लोकही आता थोडंसं शहरी अंग ग्रामीण भागाला जोडलं गेलेलं आहे आणि त्यामुळं अशा पदार्थांचा ते मोठ्या प्रमाणामध्ये वापर करत आहेत. आता असे उद्योग करत असताना ज्या काळामध्ये अतिशय स्वस्त कृषीमाल असतो, किंवा आता एक उदाहरण आपण घेतलं टोमॅटो सॉसचं, तर मागच्या काळामध्ये थोडंसं टोमॅटोचा दर 3 रुपये 2 रुपये किलोपर्यंत आला होता. अशा काळामध्ये आपण मोठ्या प्रमाणात टोमॅटो खरेदी केले आणि त्यापासून सॉस निर्मिती केली. तर इकॉनॉमिक्सचा जरी भाग बघितला याच्यामध्ये अर्थकारणाचा विचार करता मार्केटमध्ये टोमॅटो सॉसचा दर नाही म्हटलं तरी 90 ते 100 रुपयाच्या आसपास आहे. आणि याची निर्मिती करण्यासाठी निश्चितच खूप अल्पसा खर्च येतो. मग हे एक थोडंसं अर्थकारण जर आपण बघितलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा मिळवता येतो. आता यानंतर आपण स्वयंरोजगाराची व्याप्ती याविषयी थोडीशी माहिती आपण करून घेऊया. जगातील प्रगत राष्ट्रांपैकी जापान, अमेरिका, चीन अशा देशांनी सिद्ध करून दाखवलं आहे की कृषी उत्पादनं व विकासाचा दर यापेक्षा उद्योग व्यवसायाचा विकासाचा दर हा अधिक आहे. यामध्ये त्यांनी प्रामुख्यानं स्वयंरोजगाराच्या माध्यमातून हा विकास साधलेला आहे. भारतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये स्वयंरोजगार व त्यामधून निर्माण होणारे उद्योग यासाठी खूप संधी उपलब्ध आहेत. मग भारतामध्ये कोणकोणते व्यवसाय स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपल्याला सुरू करता येऊ शकतात त्याची माहिती आपण थोडीशी पुढं करून घेऊ. स्वयंरोजगाराच्या व्याप्तीमधील पहिलं क्षेत्र म्हणजे ग्रामीण क्षेत्र. आजही भारतामधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते. या लोकसंख्येमधील बरेच लोक बेकार आहेत, पण त्यांची कुठंही नोंद नाही. वास्तविक शेतीमध्ये एक जणाचं काम असतं तर त्या ठिकाणी 4 ते 5 जणं विनाकारणच थांबलेली असतात. मग असे लोक बेकारच समजले जातात. म्हणजेच एक जण कष्ट करणारा असतो आणि त्याच्या हाताखाली 4 जण बसून खाणारे असतात. त्यांनाही बेकारच संबोधणं योग्य ठरतं. मग अशा बेकार लोकांसाठी स्वयंरोजगाराचा कार्यक्रम घेता येतो.
या मध्ये अनेक जण समाविष्ट होऊन शेतीला आवश्यक मनुष्यबळ प्राप्त होईल, तसंच शेतीमधून उत्पादनही घेता येतील. त्यामुळं मागासलेपण कमी होईल, बेकारीही कमी होईल आणि ग्रामीण भागामध्ये लहान मोठ्या उद्योगांची स्थापना होईल. यामध्ये वेगवेगळे व्यवसाय करता येण्यासारखे आहेत. उदाहरणार्थ पशुपालन असेल, शेळी मेंढी पालन असेल, किंवा फळभाजीपाला विक्री असेल, उत्पादन असेल, तर असे व्यवसाय करून ग्रामीण भागामध्ये रोजगार उपलब्ध किंवा रोजगार निर्मिती करता येऊ शकते. स्वयंरोजगाराच्या व्याप्तीमध्ये दुसरं क्षेत्र आहे ते म्हणजे एक शहरी क्षेत्र. शहरामध्ये ग्रामीण भागातून रोजगारासाठी येणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या हाताला काम देणं शासकीय यंत्रणेला तसेच खाजगी आणि सहकारी यंत्रणेलाही शक्य होत नाही. अशा वेळी अशा शहराकडे येणाऱ्या व्यक्तींना स्वयंरोजगाराच्या वेगवेगळ्या वाटा दाखवणं, त्यांना प्रशिक्षण देणं आणि मग त्यांनी लघुउद्योग म्हणजे छोटासा व्यवसाय किंवा कुटीर उद्योग करू शकतात. आता कुटीर उद्योगामध्ये त्यांना घरच्या घरी बरेचसे उपक्रम आहेत, बरेचसे व्यवसाय आहेत, ते करता येण्यासारखे असतात. ते ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी करून शहरी क्षेत्रामध्ये अशा उत्पादनांची विक्री ते करू शकतात आणि त्यामधूनही स्वयंरोजगार निर्माण होऊ शकतो. शहरामध्ये व्यवसायपूरक सुविधाही उपलब्ध असतात. बँकेकडून कर्ज उपलब्धता होऊ शकते. शहरात माणसांचा लोंढा असतोच, त्यामुळं कामगारांचीही मुबलक उपलब्धता होते. या सर्व गोष्टींचा जर शहरी भागामध्ये उपयोग केला आणि त्या ठिकाणी त्या शहराची गरज ओळखून जर त्या ठिकाणी स्वयंरोजगार सुरू केला तर मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणं किंवा सेवा उद्योग मोठ्या प्रमाणावर स्थापन करणं शक्य होत आहे किंवा होऊ शकतं. स्वयंरोजगारासाठी पुढचं क्षेत्र आहे सेवा क्षेत्र. सेवा क्षेत्रामध्ये अनेक करण्यासारखे व्यवसाय आहेत. हे क्षेत्र ग्रामीण भागात तसेच शहरी भागात आपल्याला काम करता येतं. या अंतर्गत वाहन दुरुस्ती असेल, TV मोबाईल रिपेरी असेल, इलेक्ट्रिक उपकरणांची निगा दुरुस्ती असेल, इलेक्ट्रिक सेवा पुरवणे असेल, कुशल कारागीर पुरवणे असेल, याच्यामध्ये नळ कारागीर आहे, दैनंदिन उपयोगाच्या वस्तू घरपोच देणे असेल, याच्यामध्ये किराणा माल असेल, काही ठिकाणी जेवणाचे डबे पोचवणे असतील, रिक्षा चालवणे आहे, दलाली क्षेत्र आहे. अशा वेगवेगळ्या सेवा उद्योगांची स्थापना करता येऊ शकते. यामधून स्वतःसाठी तर रोजगार उपलब्ध होतोच, पण इतरही लोकांना आपण रोजगार देऊ शकतो. म्हणजे ज्या लोकांना सेवेची गरज आहे अशा लोकांना आपण निश्चितच सेवा पुरवू शकतो आणि यातून एक मोठा स्वयंरोजगार निर्माण होऊ शकतो. कारण सेवा क्षेत्रामध्ये अनेक बाबतीमध्ये सेवा गरजेची आहे, आवश्यक आहे आणि ती देण्यासाठी आपल्याकडं तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सेवा क्षेत्रामध्ये सेवा देणाऱ्या व्यक्ती उपलब्ध नाहीत. साधं उदाहरण बघितलं तर घरामधील लाईटचा फ्यूज वायर जर गेली असेल तर ती बसवण्यासाठी सुद्धा आपल्याकडं तात्काळ इलेक्ट्रिशियन उपलब्ध होऊ शकत नाही आणि त्यामुळं अनेक लोकांना 1-1, 2-2 दिवस अंधारामध्ये थांबावं लागतं. तर हे सेवा क्षेत्र मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देऊ शकतं. स्वयंरोजगाराच्या व्याप्तीमध्ये पुढील क्षेत्र आहे विदेशी क्षेत्र. आपल्यासारख्या भरपूर मोठी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये मनुष्यबळ भरपूर आहे, पण असे काही प्रगत राष्ट्र आहेत, प्रगत देश आहेत की ज्यांच्यामध्ये दरडोई उत्पन्न तर जास्त आहे, पण माणसांची संख्या किंवा लोकसंख्या अतिशय कमी आहे. अशा देशामध्ये
सेवा देणारे, लहान लहान व्यवसाय करणारे, श्रमिक अशांची खूप मोठी गरज आहे. आणि मग अशा देशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा सेवा क्षेत्रामध्ये आपलं मनुष्यबळ तिकडं पाठवण्यासाठी आपण त्यांना जर भारतामध्येच स्वयंरोजगारक्षम बनवलं, त्यांना वेगवेगळे कौशल्य त्याचं प्रशिक्षण दिलं आणि मग त्यांना जर विदेशामध्ये पाठवलं तर आपल्या खूप मोठी लोकसंख्या असलेल्या देशातील लोकांना त्या ठिकाणी काम मिळू शकेल आणि आपल्याकडं जो बेरोजगारीचा प्रश्न आहे तो काही अंशी का होत नाही, पण संपण्यास किंवा त्यामध्ये कमी होण्यामध्ये मदत ही होणार आहे. स्वयंरोजगाराच्या व्याप्तीमधील पुढील क्षेत्र आहे कृषी क्षेत्र. भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून गणला जातो, मानला जातो. आपल्याकडं शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात श्रमाची गरज आहे, पण त्यासाठी कुशल श्रमिक उपलब्ध होत नाहीत. कारण सध्या बऱ्यापैकी यांत्रिक शेती आपल्याही देशामध्ये सुरू आहे आणि त्यानुसार यंत्र चालवून शेती करणं हे क्रमप्राप्त आहे आणि त्यासाठी लागणारं कुशल मनुष्यबळ हे आपल्याकडं उपलब्ध होत नाही. तर ही जी गरज आहे कृषी क्षेत्राची ही लक्षात घेऊन ज्या व्यक्तींना कृषी क्षेत्रामध्ये आवड आहे अशांना कृषी क्षेत्राचं प्रशिक्षण देऊन आवश्यक त्यांच्यामध्ये कौशल्य निर्माण करून आपल्याला शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या कुशल मनुष्यबळाची निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये करता येऊ शकते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होते आणि यातूनच मग ग्रामीण अर्थव्यवस्थेला गतीही प्राप्त होऊ शकेल. स्वयंरोजगाराच्या व्याप्तीमध्ये पुढील क्षेत्र येतं ते म्हणजे खाद्यपदार्थ निर्मिती क्षेत्र. आता यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये संधी उपलब्ध आहेत. सध्याच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनामध्ये घरामध्ये सुद्धा प्रत्येकालाच खाद्यपदार्थ तयार करून घेणं शक्य होत नाही. मग याच्यामध्ये शहरामध्ये जर बघितलं तर पोळी भाजी केंद्र किंवा असे वेगवेगळे आवश्यक असणारे खाद्यपदार्थ दररोजच्या दररोज लागत असतात. तसंच इतरही खाद्यपदार्थांची रेलचेल आपल्या देशामध्ये पाहायला मिळते. विशेष करून याच्यामध्ये छोटे छोटे व्यवसाय निर्माण होऊ शकतात, जे की वेगवेगळ्या सणावारांना किंवा वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे पदार्थ वापरण्याचा प्रघात आपल्या देशामध्ये आहे. त्याचाही आपल्याला याच्यासाठी उपयोग करून घेता येतो आणि वेगवेगळे पदार्थ निर्मिती करणं आणि त्यांची विक्री करणं हा एक मोठा स्वयंरोजगार निर्माण होऊ शकतो. आता आजची जीवनशैली आहे, त्या जीवनशैलीचाही आपल्याला याच्यामध्ये फायदा करून घेता येतो. आता शहरामध्ये काही युवक वेगवेगळे काढे करून विकताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे उदाहरणार्थ गहू रस आहे, त्याच्यानंतर दुर्वाचा रस आहे, असे वेगवेगळ्या यांचे रस तयार करणं जे की आरोग्यासाठी निश्चितच चांगले आहेत आणि मग लोकांना अशा आरोग्यवर्धक रसांची गरज आहे ते आहे. किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा इतरही वेळी ऊसाचा रस निर्मिती करून विक्री करणं. तर असे वेगवेगळे व्यवसाय आपल्याला या खाद्यपदार्थ निर्मिती क्षेत्रामध्ये. आता ग्रामीण भागामध्ये केळीचे चिप्स बनवणे, राजगिऱ्याचा लाडू तयार करणे असेही व्यवसाय करतात, पदार्थ उत्पादित करतात, त्यांची पॅकिंग करतात आणि शहरापर्यंत हे नेऊन पोचवतात. यामधून मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होत आहे आणि इतरांनाही रोजगार दिला जात आहे. पण अजूनही या क्षेत्रामध्ये अनेक असे काही व्यवसाय आहेत की जे आपण करू शकतो. नफा कमवण्यासाठी करण्यात येणारी कोणत्याही प्रकारची कृती याला व्यवसाय असं म्हटलं जातं. व्यवसाय ही संकल्पना अतिशय व्यापक असून त्यामध्ये अनेक प्रकारच्या नफा कमविणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या कृतींचा समावेश होतो. व्यवसायात नफा कमवण्याच्या कायदेशीर व बेकायदेशीर अशा दोन्ही प्रकारच्या कृती येतात. अशा जरी दोन्ही प्रकारच्या कृती येत असल्या तरी केवळ
आणि केवळ आपण कायदेशीर कृतींचाच इथं आपण अभ्यास करणार आहोत. स्क्रीनवर दिसत असलेला चार्ट हा विविध क्षेत्रातील व्यवसायाचं वर्गीकरण दर्शवितो. या प्रत्येक व्यवसायाची माहिती आपण आता एक एक करून पाहूयात. व्यवसाय करू इच्छिणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना पुढील प्रकारचे वेगवेगळे व्यवसाय करता येऊ शकतात. याच्यामध्ये उद्योग म्हणजे काय, तर कच्च्या मालापासून पक्का माल निर्मिती करणं किंवा एखादी वस्तू उपयोगक्षम बनवणं याला उद्योग असं म्हणतात. उद्योगामध्ये कच्चा माल, अर्धनिर्मित माल वापरून त्यापासून पक्क्या वस्तू बनवल्या जातात. आता या उद्योगाची उदाहरणं पाहायची म्हटलं तर पहिलं आहे शेती उद्योग, खाणकाम उद्योग आहे, बांधकाम उद्योग आहे, वस्तूंची निर्मिती उद्योग आहे आणि उद्योगांना लागणाऱ्या यंत्राची निर्मिती, असे अनेक प्रकारचे उद्योग आपण स्थापन करू शकतो. दुसरा प्रकार आहे व्यापार. व्यापारामध्ये देशांतर्गत व्यापार आणि विदेशामध्ये जाऊन व्यापार करणं किंवा विदेशामधून काही गोष्टी आयात करणं, विदेशी काही गोष्टींची निर्यात करणं याचाही समावेश याच्यामध्ये येतो. यामध्ये नुसत्या वस्तूंची आयात निर्यात नसून सेवांची सुद्धा आयात निर्यात करता येते किंवा त्यांची खरेदी विक्री करून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आर्थिक प्राप्ती करता येऊ शकते. तिसरा प्रकार आहे पेशा. एखाद्या व्यक्तीनं किंवा संस्थेनं विशिष्ट ज्ञान किंवा कौशल्य संपादन करून त्या ज्ञानाचा वापर इतरांना सेवा देण्यासाठी करतात व त्या मोबदल्यामध्ये त्यांच्याकडून पैसे मिळवतात. यामध्ये डॉक्टरांचा व्यवसाय असेल, वकिलीचा व्यवसाय असेल, काही उद्योगांसाठी सल्लागार असतात, व्यावसायिक व्यवस्थापन करणारे असतात, याच्यामध्ये कटिंग करणारे असतील, मसाज यासारख्या सेवा देणाऱ्या व्यक्ती, अशा संस्था वेगवेगळ्या माध्यमातून व्यवसाय करून नफा मिळवता येतो. शासकीय कार्यालयात किंवा खाजगी कार्यालयात मालकांसोबत करार करून विशिष्ट पगारावर काम करण्याचे जो स्वीकारतो त्याला नोकर असे म्हणतात आणि त्याच्याकडून मालकांसाठी सेवा दिली जाते. त्या मोबदल्यामध्ये मालक त्यांना विशिष्ट रक्कम देत असतो. त्यालाच एकत्रित नोकरी असं म्हटलेलं आहे. नोकरी ही नफा किंवा संपत्ती कमवण्यासाठी केली जाते. पुढचा प्रकार आहे व्यापारपूरक विविध सेवा. व्यापार उद्योग व इतर सर्व प्रकारच्या व्यवसाय चालत राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देणाऱ्या संस्था असाव्या लागतात. अशा सेवा असतील तरच व्यवसाय चालतो. या विविध सेवा पुढील प्रमाणे आपण बघूया. पहिले आहे अधिकोष किंवा त्यालाच बँक असंही म्हटलं जातं. सर्व प्रकारच्या व्यवसायांना स्थिर आणि अस्थिर स्वरूपाच्या भांडवलाची गरज असते आणि हे दोन्ही प्रकारचं भांडवल आपणाला किंवा संबंधित व्यावसायिकाला बँकेमार्फतच प्राप्त होऊ शकतं. म्हणजेच थोडक्यात बँकेकडून ते वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आर्थिक मदत घेऊ शकतात. व्यवसायासाठी आवश्यक विमा संरक्षण असणंही गरजेचं असतं. कारण व्यवसायास अचानकपणे आग लागणं, चोरी होणं, दंगल होणं, भूकंप होणं, अतिवृष्टी अशा विविध कारणांमुळं व्यवसायाचं आर्थिक नुकसान होऊ शकतं आणि जर त्या व्यवसायाचा विमा उतरवलेला असेल तर अशा प्रकारे जे झालेलं नुकसान आहे ते विमा कंपनीकडून आपल्याला प्राप्त होऊ शकतं. त्यामुळं विमा सेवा ही व्यवसायपूरक सेवाच आहे. व्यापारपूरक सेवामध्ये वाहतूक व दळणवळण याचाही समावेश होतो. यामध्ये वस्तूंची ने-आण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करणं ही अत्यावश्यक सेवा आहे. त्याशिवाय दळणवळणामध्ये संदेश,
किंवा एखादी बातमी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणं ही एक संदेश सेवा व्यापार व्यवसायासाठी सहाय्यक आहे. या प्रकारच्या सेवा देण्याचा व्यवसाय आर्थिक प्राप्तीसाठी आपल्याला करता येतो. त्याच्यानंतर आहे संग्रहण किंवा गोदाम. बऱ्याच वस्तूंच्या साठवणुकीसाठी गोदामाची गरज असते. तर जोपर्यंत माल मार्केटमध्ये विक्री होत नाही तोपर्यंत तो सुरक्षित सांभाळणं गरजेचं असतं आणि त्यासाठी मोठमोठी गोदामं किंवा वखार व्यवस्था असणं गरजेची असते. आपल्याकडं मोठ्या प्रमाणात द्राक्षाचं उत्पादन होतं तर त्यासाठी शीतगृहाचीही उपलब्धता केलेली आहे आणि अशा प्रकारची अजून उपलब्धता आपल्याला करता येते आणि या व्यवसायामधून सुद्धा आपल्याला गोदाम किंवा संग्राहक किंवा वखार याच्यामधून आर्थिक प्राप्ती मिळवता येते किंवा हा एक रोजगार आपल्याला स्वयंरोजगार करता येऊ शकतो. आजचं युग जाहिरातींचं युग आहे. सर्व प्रकारच्या उत्पादित वस्तू आणि सेवांची विक्री करण्यासाठी त्यांची जाहिरात ही करावीच लागते. वस्तूला प्रसिद्धी देणे, ग्राहकाला त्या वस्तूची खरेदी करण्यासाठी प्रेरित करणं, यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये संस्था जाहिराती करत असतात. तर ह्या जाहिराती निर्माण करणं, जाहिराती प्रक्षेपित करणं किंवा काही ठिकाणी लावणं, जाहिरातीचे अनेक प्रकार आहेत. त्या माध्यमातून आपल्याला करिअर करता येऊ शकतं किंवा रोजगार निर्माण करता येऊ शकतो. अजून एक मोठी मार्केट सध्याच्या काळामध्ये सुरू झालेली आहे आणि ती म्हणजे ऑनलाईन खरेदी विक्री मार्केट. तर हे जे युग आहे हे इंटरनेटचं युग मानलं जातं आणि आजच्या युगामध्ये ग्राहक हा घरात बसूनच देशविदेशातील वस्तू आपल्या पसंतीप्रमाणे खरेदी करण्याचा विचार करतो आणि तो विचार पूर्णत्वालाही नेत असतो. याच गोष्टीचा विचार करून भविष्यामध्ये ऑनलाईन खरेदी विक्री, पैशाची देवाणघेवाण करण्याचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होणार आहेत आणि हे लक्षात घेता व्यवसाय करणाऱ्यांसाठी हे एक मोठं क्षेत्र म्हणजे ऑनलाईन खरेदी विक्रीचं क्षेत्र आज बाजारपेठेमध्ये उभं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात करिअर करता येऊ शकतं, स्वयंरोजगार करता येऊ शकतो, अनेकांना सेवा देता येतील, अनेकांना रोजगार उपलब्ध करून देता येईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक प्राप्ती करून आपल्याला देशसेवेमध्ये म्हणजेच थोडक्यात देशाची आर्थिक घडी व्यवस्थित बसवण्यामध्ये सुद्धा मदत करता येऊ शकते. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्किल म्हणजेच कौशल्य किंवा तंत्र याबद्दल माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.